मित्रांनो, जीवनात तुम्हाला चढ उतार अनुभवायचे असतील तर महाराष्ट्रात गड किल्ले काय कमी आहेत? तुमच्या कष्टाच्या पैशांना का मार्केटचे नसते चढ उतार दाखवताय? अहो, त्यापेक्षा त्यांना समतासमत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील स्टेशन रोड परिसरात रविवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणारी स्विफ्ट कार दुभाजकावर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील 2 जण जखमी झाले आहेत. जखमींवर कोपरगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार स्विफ्ट कार क्रमांक MH15EB 1209 ही कोपरगाव शहरातून शिरणापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. स्टेशन रोड परिसरात आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. कारमधील अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात शिवाजी नेटके आणि सतीश गीते हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव.